एका व्यक्तीने म्हटले, हजार लोक तिकडे चर्चा करताय, ढोल मंजिरा वाजत आहे, शांती सागर मानव सांगताय, रस गंध रूप शब्द तदर्था. मला त्या रसाचा, गंधाचा आणि कोणत्याही शब्दाचा मला काही गरज नाही. मी माझ्या आत्म्यामध्ये लीन आहे. मला काही ते हजार लोक असते, माझ्यावर किती सेना असते, मला काही गरज नाही. मग आजही साधू असं पाहिजे की ते आत्म्याचं कल्याण करायला पाहिजे, की समाजामध्ये जोडपणे बांधण्यासाठी जर करत असेल तर ते साधू नाही असं सिद्ध झालेलं आहे शास्त्रामध्ये. म्हणून आपल्याला नामे जर तुम्ही लागत असेल तिथं धर्म होणार नाही, आणि धर्म होणार नाही, धर्माचा विषय होणार, आणि धर्माचा लय पाहण्यासाठी तुम्ही बघा, कोणत्याही धर्माचा लय होण्यासाठी आपणच निमित्त आहे, दुसरे लोक निमित्त नाही. आधे लोक डोळ्यातून आसू येत असेल तर आज तुमच्या हातात एक मोती आहे, मोतीला बघून खुश होऊ नका. मोती म्हणजे काय? आत्मा. हा निर्विकारी आहे, यामध्ये विकार नाही आहे. विकार कुठून येतो? आदिनाथ भगवंताचा एक शब्द आहे की जनसंपर्कामुळे तुम्हाला विकार येतो, आणि जनसंपर्कामध्ये विकार आला की त्याचे तुकडे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. हे जैन सिद्धांतामध्ये आहे, सांगितलं आहे एक गुंतामध्ये गुंतायचं असेल तर फुल वाला सुई घेऊन येते, फुल वळत जातो आणि ती माळ तयार करतो. आज हेच पाहिजे, प्रत्येक गरीब माणूस असू श्रीमंत असू दे, त्याने जैन धर्मामध्ये श्रीमंत असू दे, गरीब असू दे, त्याने एक श्रीमध्ये जर ओढ लागले तर जैन धर्माचा झेंडा अखेर प्राण जाईपर्यंत तो झेंडा फडकत राहील. म्हणून बघा आज हा चातुर्मास कुंडल नगरीच्या शहरामध्ये झालेला आहे, खूप शांततेत झालेला आहे, आनंदात झालेला आहे. जे भद्रप्रणामी जे पूर्ण लोक असेल त्याला जर धर्माप्रती जर आनंद नसेल, श्रद्धा नसेल तर काही उपयोग होणार नाही. बैठा पाणी गया फिर मुड़ के नहीं देखा. बैठा पाणी म्हणजे साधू बैठ पाणी, आज आहे उद्या नाही, उद्या तिथं आहे, परवा तिथं आहे, ह्या काही सांगता येणार नाही. म्हणून सांगतो तुम्हाला की क्षेत्रामध्ये सप्त क्षेत्राचं बोलले पाहिजे. ज्या क्षेत्रामध्ये आपण भक्तीपूर्वक भक्ती करतो, ज्या क्षेत्रामध्ये दान देतो, ज्या क्षेत्रात तुम्हाला आपुलकी आहे, श्रद्धा आहे, तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पैसे देऊ नका, समदान करा, तर तुमच्या आत्म्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, पैसा तर कुठूनही येणार, पैसा कुठेही जाणार, पण आत्म्याचे जे गुण आहे ते भावाभावामध्ये तुमच्या सोबत जाणार आहे. म्हणून भव्य आत्मा हो, आम्ही पहिल्या तिला सांगून टाकलं की आम्ही पेन्सिलची गोळी लावणार नाही. कारण काय? भव्य आत्मा असे भव्य आहे की जे व्रत घेतात, ते नेम घेतात, त्यांना हे एक संयमाचं प्रतीक त्यांच्या हातामध्ये गेले, ते एखाद्या भावामध्ये तो जीव सुद्धा मुनी बनू शकतो. काय बनू शकते? मुनी बनू शकतो. भाव पाहिजे. काय पाहिजे? एक नियम घेणं सोपं नाही आहे, एक व्रत घेणं सोपं नाही आहे. तुम्ही रात्री भोजन सुद्धा नाही म्हणता, आम्हाला पाणी आहे, आम्हाला औषध आहे, आम्हाला हे आहे. साधू आम्ही 48 तास माझी स्तुती मी करणार नाही, माझी स्तुती मी काय गरज आहे आम्हाला करायची. तुम्ही एक दिवस पाणी राहू शकता, उपयोग सकाळी खाता, नाश्ता सकाळी घेता, सगळं काय घेता, पण निर्गंध साधू कोणी का असते भानात फिरत असेल, संघामध्ये भेद नाही, धर्मामध्ये भेद नाही, आगमामध्ये भेद नाही, आणि ते भेद तुम्ही करायला लागले. साधूमध्ये भेद नाही, आगमामध्ये भेद नाही, पंचायतमध्ये भेद नाही, हे भेद कोण करायला लागले? तुम्ही आम्ही. आहे का आगमामध्ये भेद? संतांमध्ये भेद आहे का? ग्रंथामध्ये भेद आहे का? हे कोण करायला लागले? तुम्ही आम्ही. आणि याच्यात गुंतून पडायला लागल्या आणि मी इथं तर काही फायदा होणार नाही. आणि एक दिवस तुमच्या मंदिराला कुलूप लागणार, तुमच्या क्षेत्रावर कोणी लोक येणार नाही. कारण एका भाकरीचे 4 तुकडे जर झाले तर कोण कुठे जाणार ते तुकडा घ्यायला? असं करू नका. मग आत्मा हो, आपण दावा शेजारी आहे. आपल्याला भगवंतानं चतुर्थ काळामध्ये पार्श्वनाथ आणि महावीर भगवंताची शंभो शरण आला, त्या भूमीचं रस तुमच्या मस्तकाला लावलं जात तर कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मी 4 महिने इथं मी अनुभव घेतलेला आहे. 4 महिनेच नाही, 2012 मध्ये मी पंचकल्याण केलं आहे, त्यावेळेस अनुभव घेतलेला आहे. म्हणून मी या क्षेत्रामध्ये माझी आपुलकी आहे, म्हणून मी या क्षेत्रात तुम्हाला गुणगान
जातो आणि मी बघितलेलं आहे आणि ज्याने पहिलं पंचकल्याण बघितलं त्याला माहित आहे इथं काय काय घडलं. का हो? लक्षात ठेवा. म्हणून या भूमीशी तुम्ही देश करू नका, या भूमीशी राग करू नका, या झरी गिरी पार्श्वनाथाची तुम्ही राग करू नका. ही भूमी समोर शरणाची आहे. नाव लपून ठेवू नका आणि माझं नाव लपून ठेवू नका, कोणाच्या बापाचं नाव लपून ठेवू नका. आणि क्षेत्राचं नाव त्या क्षेत्राचंच राहायचंय. तुम्ही जर त्या क्षेत्राचं नाव घेऊन जर काही करत असेल तर तुम्हाला त्याच वेळेस गती बंद झालेली आहे. काय बंद झाली आहे? पुरातन ग्रंथात क्षेत्राचं नाव जर तुम्ही घेत असेल आणि त्याच्यावर जर क्रिया काय करत असेल तर तुम्हाला दोष लागेल का पाप लागणार? दोषच लागणार आहे. आणि विचारून केलेलं काम दोष लागणार नाही, हे शास्त्रानं सांगून दिलेलं आहे. का हो? दोष लागणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, अशा भूमीमध्ये जर तुम्ही भाग घेत असेल, तिथं जर जात असेल तर तुम्ही पापाचा कर्म भागीदारी तिथं झालेलाच आहे. हो, तुमचं कर्म आहे, उज्ज्वल आहे, पुण्य आहे, तोपर्यंत तुमची गाडी खूप चांगली चालणार आहे. आणि ज्या वेळेस पाप पुण्याचा लय झाला, उमास्वामी आचार्यांनी सांगितलेलं आहे, पुण्यानु पुण्य बंद, पापानु पाप बंद. अरे पुण्यानु पुण्य बंदच होणार आहे आणि पापानु पाप बंद होणार आहे. मग सोडायला कुठं जाणार आहे? अन्ये क्षेत्रे कुतम पापम पुण्ये क्षेत्रे विनश्यति, पुण्ये क्षेत्रे कुतम पापम वज्रलेपी. ह्या भविष्यती काय करणार तुम्ही? भविष्यात ते सुटणार नाही. म्हणून बघ आत्मा हो की व्रत घ्या, आपल्या आत्म्याचं काय करा? शुद्धीकरण करा. शुद्धीकरण म्हणजे त्याला जाणणार आहे का? मेल्यावर जायचं. आता नाही जळतो का? आता नेम त्या तपस्या करून या आत्म्याचं प्रक्षालन करा. प्रक्षालन म्हणजे त्यांना शुद्ध करा. म्हणून हे संपूर्णचे सुभाष आणणार आहे. बघताय माहिती मुलींची केसवर करत आहे. 4000 केसवर केले. किती? 4000. आमचे भरपूर केले, पुण्यातून केले, पिरोजकरवाडीला केले, भिलोडीत केले, तुमच्या इथे 2 झाले, या क्षेत्रामध्ये 2 झाले आहे, भरपूर झाले. आणि कधी आम्ही त्यांना फोन केला तर नाही म्हणत नाही. एक दिवस काहीतरी त्यांचं काय कळवा आणायचं नाही का? कळवा होता त्यांच्या विषयाचं म्हटलं ते कळवा राहू द्या, तुम्ही जा वेगळे महाराजांकडे. बघा, मुलींचं केशशोध करणे हे फार महत्वाचं आहे. मुलींना आहारदान देणे फार महत्वाचं आहे. मुलींची सेवा करणे फार महत्वाचं आहे. मुलींचा विहार करणे फार महत्वाचं आहे. हे दान आज तुम्हाला ह्या भावात मिळू शकते आणि हे दान पुढच्या भावात मिळू शकते, है की नाही? पण पैसा कुठे राहू शकते? बँकेत. आणि 2 डोळे लागले ते बँकच खाते. असं तुमचं कोणी वारस तो खायचं ते झटके तुझे नॉमिनेशन कर, नामकं कर, झटकं करते, खूप काही काय करेल. त्याच्यापेक्षा काय करा? काय करा? एक उदाहरण दिले का बघ. लड़का पैदा हुआ, क्या हुआ? लड़का पैदा हुआ, 2 पांव 2 हाथ लेके आया. लड़का पैदा हुआ, 2 पांव लेके 2 हाथ लेके आया. आपने उसको संस्कार दिया, चलना सिखाया, ज्ञान दिया, वो खुद के पैर पर खड़ा हो गया. आप क्यों देख रहे हो उसको? बाकी त्याच्यासाठी काय करून ठेवू नका. काय काय दिलं आपण? जन्मधर्माला 2 पाय आले, 2 हात आले. तुम्ही काय केलं? त्याला संस्कार दिला. कशाला? शिकवलं, ज्ञान दिलं, जमला आणि तो पायावर चढला. हे नाही कुठे गेला? अमेरिकेत. हा जपान पुणे खूप कमावलेला डॉलरमध्ये. आणि तुम्ही कुठे आहे? घरी. अरे सांगितलेलं आहे त्याला, तुम्ही चांगलं शिकवलेलं आहे, पैसा कमावायला शिकवलेला आहे, नंतर त्याचं तुम्ही काही चिंता करत बसू. ह्या बाप लागला कंपनीला धोतर बांधायला, कसली मारला, तरी पोराचं हित बघायला लागला. काही उपयोग नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की भव्य आत्मा हो, आपण पोराचं हित बघू नका, पोराला सांगू. सगळं शिकवलेलं आहे आणि आपण कुठे लागा? आता कुठे? धर्माकडे, आत्मकल्याणाकडे लागा. हेच सांगितलेलं आहे. सगळ्यांना पक्ष्यांना सुद्धा पंख आहे, ते सुद्धा उडून जाऊ शकते. आपण आपले पंख कधी तुटणार माहित नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की भव्य आत्मा हो,
फार चांगलं झालं. सिद्धचक्र विधान चांगलं कसं झालं, छान झालं. जो नाही आला त्याला आपल्याला काय त्याच्या घरी जाऊन आमंत्रण द्यायची गरज आहे का. आमचा एकच ध्येय असते, आम्ही महाराज आमंत्रण दे, घरून फोन लावत, जबरदस्ती त्याला गाडीत बसवत. जबरदस्ती गाडीत बसवणे म्हणजे काय, धर्म नव्हे. धर्म ओळून आणणे म्हणजे धर्म आहे. जत्रा भरली म्हणजे अंगावर लोक जाते का हो. काळे गॉगल लावून हिरवे लटा काढून कुठे कशी नाचतात त्या जत्रेत. आपली जैन धर्माची जत्रा कशी श्रद्धेवर जत्रा आहे. कशावर आहे, श्रद्धेवर. श्रद्धा असेल तर तो जीव येऊ शकतो. आम्ही रोज 8-10 लोक असतो. किती, 2 दिवसात रोज वाढले आणि आज जास्त वाढले. ज्या बघा सिद्धभूमी सिद्ध चक्र विधान झालेलं आहे. आणि आमचं अंकुर रोपण बघा, ते कुंडी बघा, रानात सुद्धा तसं पीक येणार नाही. काय येणार नाही, हे फलित विधान झालेलं आहे. बघा काय झालेलं आहे, एकदम उद्धार झालेला आहे. म्हणून ज्यांनी या विधानामध्ये भाग घेतलेला आहे त्याचं तर औषध कल्याण झालं आहे. आणि ज्यांनी नाही भाग घेतला आहे त्याचं काय झालं आहे, त्याने त्याच्यात जाणून घ्यावं आपल्याला काय करायचं नाही. म्हणून आमचं एकच ध्येय आहे, सुलभ सागर कडक बोलत तरी बरोबर आहे, पण मला चुकीचं धोरण पडत नाही. आधी मी तुम्हाला सांगतो, खोटं पडत नाही. आपल्या वेळेवर काम झालं तर तुम्ही महाराज, नाही तर तुमचं तुम्ही काम झालंय बाबा. आपल्याला काय करायचं, तुमचा 1 रुपया मला खिशात येतो पण माझे तुम्हाला काही घेणं नाही. आपल्याला तर कडक काय आहे, वेळेवर काम झालं पाहिजे, वेळेवर सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, नाही तर आपल्याला ते पटत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, क्षेत्रावर असू द्या, गावातलं मंदिर असू द्या, कोणतेही काम असू द्या, धर्माचं तुम्ही वेळेवर करा. वेळेवर म्हणजे हा, आणि आपल्या घरातलं लवकर चालते आणि मंदिरातलं उशिरा ना. तसं करू नका. तसं केलं तर फार हे होते. आपल्या घरातलं काम लेट करा आणि पहिले धर्माचं करा, तर तुम्हाला बेनिफिट चांगलं मिळणार आहे. काय मिळणार आहे, म्हणून तुम्हाला सांगतो की ही सिद्धभूमी आहे. आणि या सिद्धभूमीच्या अंदरमध्ये तुम्हाला सांगतो एक वस्ती आहे, दिसते ना मला का नाही, ते उपाशी म्हणतात का म्हणते, तुमच्यापेक्षा कपडे चांगले आनंदात आहे. ते भगवंताच्या सहाऱ्यामध्ये आहे बघा. आणि आपण करोडो लाखपती आहे तरी भगवंताच्या चरणाशी नतमस्तक टेकायला येऊ शकत नाही, हे दुर्भाग्याचं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की आज ही तिची परिवर्तन आहे. आम्ही पहिले सांगितलेलं आम्ही बोली लावणार. जो नियम घेतला आणि यांनी ह्या वर्षी तिथं नियम घेतलेला आहे ब्रह्मचार्याचा. काय केला, ब्रह्मचार्य. अजून सांगता घेतला एकच, हा ते पण आहे, रात्री भोजन आहे. आणि साधूचे 4000 केसलोस केले. किती, आणि मलाही माहित नाही. आम्ही केसलोस झाल्यानंतर बापूस चिंचोडे आणि आम्ही वर गेलो आणि तिचा अभिषेक केला आणि अशीच चर्चा निघाली महाराज. आणि पायरीवर सुद्धा आम्ही त्या भगवंताच्या पायरीवर नाही. मग महाराज मला, मी आवडलं तुम्हाला दिली चर्चा करा म्हणजे ट्रस्टीची. मी म्हटलं ट्रस्टी काय करते, मीच पक्का आहे चेक आमच्याच जवळ असते का हो, सही करायचं, मी आम्हाला काय करायचं. तर म्हणून आम्ही ही पिंची यांना देणार आणि ती नवीन मला देणार आहे. आणि ते त्यांचे व्रताचं पालन करणार आहे. फार महत्वाचं आहे. ब्रह्मचारी व्रत पालन करणं सोपं नाही आहे, लक्षात ठेवा. शितोडे उडणारे भरपूर लोक आहे, बघणारे भरपूर लोक आहे, आपल्या काय त्यांचे घेण्यादेणे आहे. आपल्या भगवंताला सांगितलेलं आहे, जोपर्यंत सम्यक दृष्टी जीवाला कुठल्याही प्रकारचा दोष दिसत नाही तोपर्यंत उलगडा करू शकत नाही. आजचे सम्यक दृष्टी जीव असे आहे, गल्लोगल्ली पडलेले आहे आणि काही बघायला लागले हो, त्याला सम्यक दृष्टी म्हणता येत नाही. म्हणून सम्यक दृष्टीचं जीवाचं लक्षण एकच आहे, जोपर्यंत तो काही बघत नाही तोपर्यंत तो चर्चा करत नाही. आजकालचे सम्यक दृष्टी जीव बघा, काही ते काही करायला लागलेले आहे. सफेद ड्रेस म्हणजे पांढरा ड्रेस लगाया काला डब्बा. क्या करना, काला डब्बा म्हणजे सोपं नाही. ब्रह्मचर्य व्रत पालन करणं सोपं नाही. तुम्हाला सांगतो फार महत्वाचं आहे, त्याला कळत नाही. ब्रह्म म्हणजे आत्मा. पहिला ब्रह्मचारी पाहिली म्हणजे आत्म्याचं कल्याण केल्याशिवाय तुला मुली बनता येणार, त्याला म्हटलंय ब्रह्मचारी. काय म्हटलेलं आहे. आणि आजचे ब्रह्मचारी काय करायला तुम्हीच बघा, आम्हाला काय माहीत. आमच्याजवळ ब्रह्मचारी नसते कोणी. आया अकेला गया अकेला, सोबत शेणा ठेवायची. महाराष्ट्र राहायला रूम मध्ये याचीच झाली गंगा कुठे आहे, आम्हाला ते नको आहे. हो, फार
हे झालेले आहे. म्हणून तुम्हाला सांगतो महाराजापेक्षा ते ब्रह्मचार्याचं फार हे झालेलं आहे. म्हणून तुम्ही समाज गुरुची सेवा करणे हे समाजाचं कर्तव्य का हो. आणि त्याने मुलीचा सेवा करणे, विहार करणे, आहार करणे का हो. कोणाचे आता आम्ही संपत्ती आहे सोबत भांडी नाही मला कुठे आहे काय. मग हे करण्याचं काय कारण कोण करणार. श्रावकच करायचं का हो. आणि मुनी आहे ते श्रावक आहे आणि श्रावक आहे तर मुनीच आहे आणि मुनी आहे तर समाज आहे का हो. हे दोन्ही चक्के सारखे आहे. म्हणून आज आपण सिद्धचक्र महामंडळ विधानाची सांगता करत आहे आणि हे फार महत्वाचं झालेलं आहे. आणि सिद्धचक्रच झालेलं आहे, कलिकुंड पण झालं आहे आणि आज शांतिनाथ विधान पण झालेलं आहे. आम्ही थकत नाही, अजून सांगते विधान करतो. आम्हाला काय करायचं नाही. आमच्या इथे कोणी पंडित नसतात, ढोल मंजिरा नसतात, कोणत्याही प्रकारचं काही नसतात. फक्त माईक चांगला देणे आणि येऊन बसणे, कुठल्याही प्रकारचा काही खर्च नाही. आता हेच विधान 10 लाख आणि 25 लाख लागते. किती हा होते ना. हा तर म्हणून तुम्हाला सांगतो सोप्या भाषेतही आपण विधानाची सांगता करू शकतो, आत्मकल्याण करू शकतो आणि मोठ्या धूमधडाक्याने करू शकतो. त्याच्यात काय आपले उद्या हे शेवटच विधान. म्हणून तुम्हाला सांगतो की फार महत्वाचं आहे. जैन धर्माच्या मध्ये इतकी ताकद आहे, त्यांच्या गुणामध्ये इतकी ताकद आहे, भगवंताच्या गुणाच्या स्मरणामध्ये इतकी ताकद आहे. आपण घ्या आणि बघा. मला तर काही मी उपास करत होतो, मी गिरीश घरी पार्श्वनाथला जातो रोज नाही, रविवारच्या रविवारी इथे रोज जातो. तर काही झालेलं नाही मला. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारची शंका घेऊ नका. शंका म्हणजे जो जीव शंका घेतो त्याचं कल्याण होत नाही. आपण शंका घेतली की तो माणूस गळते म्हणजे त्याचं कल्याण होत नाही. म्हणून कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही जिनधर्मावर कोणत्यावरही शंका घेऊ नका, आत्मावर शंका घेऊ नका. भगवान आदिनाथापासून जे काय सांगितले आहे त्यानुसार तुम्ही काय करा, धर्माचं पालन करा आणि आपल्या धर्माचा स्वाभिमान ठेवा, आपल्या धर्माचा प्रभावना वाढवा. हेच पाहिजे. म्हणून कोणी काही करत असाल तर पहिले निग्रहण करा, त्याचा अभ्यास करा आणि नंतर त्याच्याकडे वळा. एकदम वळू नका. धर्म हा जिद्द नाही, धर्म हा हिर्षा नाही. जिथं हिर्षा येईल त्या जीवाचं कल्याण होणार. हिर्षा करता येत नाही. कसं येते का मुलीला जर हिर्षा केली तर काय होती काय. मुली हिर्षा केली काय, सावकाराने जर हिर्षा केली धर्मात तर कोणत्याही प्रकारचं कल्याण होणार नाही, त्याला अकल्याणच होणार आहे. जय गुरुनाथ सिद्ध परमेश्वरी भगवान की जय, पार्श्वनाथ भगवान की जय, टोमिसो भगवान की जय की जय.